दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विना, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. तुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जनांनो नमस्कार. समर्थ रामदासांच्या प्रस्थानत्रयी या त्यांच्या वाङ्मयावर आधारित 3 ग्रंथांचं विवेचन आपण सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये करतो आहोत. संत समागम लाईव्ह फेसबुक पेज, या पेजचे प्रमुख आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या या माध्यमातून मागच्या 3 महिन्यापेक्षा जास्त काळापासून आपण समर्थांचा दासबोध, यातल्या समासांचं चिंतन करतो आहोत, अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण सगळी मंडळी मोठ्या उल्हासाने अगदी वेळेवर मागच्या 3 महिन्यापासून मला माझ्या अभ्यासाला हुरूप आणून देत आहात, याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. काल आपण ग्रंथराज दासबोधातला दशक 18वा समास 3 निस्पृह शिकवण पाहिला आणि एका ज्ञानी पुरुषांनी, महंतांनी लोकसंघटन करत असताना, सामाजिक काम करत असताना, एखादी चळवळ चालवत असताना किती निस्पृह असलं पाहिजे
याचं विवेचन समर्थांनी या समासात केलंय. काल आपण हेही पाहिलं की या निस्पृह या एका शब्दावर, एका विषयावर समर्थ रामदासांनी 4 समास लिहिले आहेत. म्हणजे त्यांना किती सांगायचे, माणूस किती निस्पृह असला पाहिजे. विशेषतः सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना लोकांना असं कायम वाटत असतं की मला यातून काय मिळेल. आता सगळ्या सामाजिक संस्थांमध्ये अशीच परिस्थिती आहे. आम्ही जेव्हा ग्राहक तीर्थबिंदू माधव जोशींसोबत 97 पासून ग्राहक चळवळीचं मी माझ्याबद्दल बोलतोय, मी काम केलं, कधी मनात विचार आला नाही की एवढा आपण प्रवास करतो आहोत, याचं तिकीट कोण देईल, किंवा हे सगळं काम आपण करतो आहोत तर यातून मला काय मिळेल. मला काही पास मिळणार आहे का, मला काही मानधन मिळणार आहे का, कुठलं पद मिळणार आहे. पण आता तशी परिस्थिती नाहीये. सामाजिक क्षेत्रामध्ये तर बिलकुल नाहीये. समर्थांना हे बजावून सांगायचंय आपल्याला की पारमार्थिक क्षेत्रामध्ये तरी अशी अवस्था येऊ नये. एवढी वर्ष झालं मी समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतो आहे, मला काय पद मिळणार आहे. ज्या समर्थ रामदासांनी कडोसरीला बांधण्यासाठी काही ठेवलं नाही ते काय देणार आहेत आपल्याला. आणि जे इतर लोक देतात, जे मिळवण्यासाठी आयुष्य खर्ची करतात लोक, ते सगळं क्षणभंगुर हे समर्थांनी पटवून दिले आपल्याला. जे चिरंतन आहे, शाश्वत आहे, असतची असे ते परब्रह्म स्वरूप समर्थ आम्हाला देणार आहेत. सगळ्या नाशिवंत गोष्टी, भ्रम निर्माण करणाऱ्या, मोह जालात अडकवून ठेवणाऱ्या समर्थ म्हणतात घेऊन काय करतो त्या. आयुष्याचा नाश करू नको, तू माझ्यासोबत ये. एवढा तुला देह मिळालाय, त्याचं काहीतरी चीज कर. काय करू काय करू काय करू, लॉकडाऊन आहे, बाहेर जाता येत नाहीये, घरात बसवत नाहीये. वाचन कर, श्रवण मनन निधिध्यास काहीतरी कर. कुठलाही ग्रंथ घे, साव तुकोबांचे गाथा घे, माऊलींची ज्ञानेश्वरी घ्यायची, एकनाथ महाराजांचा भागवत घ्यायचा, प्रवचनांचा ग्रंथ घ्यायचा, गोंदवलेकर महाराजांचा, गुलाबराव महाराजांची गौरव गुलाब, अनेक ग्रंथ आहेत, 137 ग्रंथ आहेत ना. कुठलाही एक ग्रंथ घ्यायचा आणि त्याचा अभ्यास करायचा. म्हणून समर्थ म्हणतात की निस्पृहता अत्यंत महत्वाची आहे. ज्या गोष्टीसाठी आटापिटा करायचा ती टिकत नाही. काय शाश्वत आहे, काय सार आहे, काय नित्य आहे, त्याचा वेध घ्यायचा आणि ते मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा. हे मानवी जीवनाचं अंततोगत्वा अंतिम ध्येय आहे. आणि मागच्या 3 महिन्यापासून संत समागम या फेसबुक पेजवरनं आज आदरणीय प्रवीणजी शास्त्री सुद्धा श्रवणासाठी आहेत. त्यांच्या दातृत्वातून एका अर्थाने आपण सलग 3 महिने होऊन गेले. आपण एखाद्या ग्रंथाचा सातत्याने नित्य सदा सर्वदा, जसं समर्थ म्हणतात, ऑल द टाइम ऑल द प्लेसेस, एकच मनात चिंतन आहे. केवळ हे 2 ते 3.5 आहे का? नाही. लगेच दुसरं काहीतरी असतं, लगेच उद्याची तयारी असते, कामाची आपली आटोपणी असते, विभागणी असते. चला पटापट पटापट. मला तो खूप वेळ जातो याच्यात. समर्थांनी या निस्पृह शिकवण समासामध्ये जो मुद्दा दिला त्याच्यावरच पुढे समास आहेत. आता
त्या समासामध्ये समर्थ म्हणतात की देह दुर्लभ, आयुष्य दुर्लभ. किती वर्ष जगणार आहे माहिती नाही. अगोदर तर मानवी देह मिळाला हेच महत्वाचे, आणि त्यामध्ये आयुष्य किती आहे माहित नाही. मग आता आम्हाला समजले ते किमान आता तरी आपण त्या मार्गाला लागलं पाहिजे, आणि सगळं सोडून मार्गाला लागलं पाहिजे. म्हणजे विहित कर्म करायचंय, परंतु आता त्यातली सोडवणूक झाली पाहिजे आपली. आजचा जो आपला समास आहे तो आहे दशक 18 समास 4 देह दुर्लभ निरूपण. कालच्या समासामध्ये आपण पहिलीच ओवी समर्थांची पाहिली. दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य, याचा करू नये नाश, दास म्हणे सावकाश, विवेक पाहावा. आता दुर्लभ देह, दुर्लभ आयुष्य, मानवी देह मिळालाय आणि एवढं आयुष्य मिळालंय. काही लोकांचा कारभार फार लवकर आटोपला जातो, काहींना जन्म झाल्याबरोबर निघावं लागतं, काहींना तारुण्य सुद्धा पाहता येत नाही, काही जण ऐन तारुण्यात जातात. आपलं तर सगळं व्यवस्थित झालंय. खरं सांगा, आपल्याला वाटतं का की सगळी व्यवस्था झालेली आहे? मुलांची लग्न झालेली आहेत, मुलींची लग्न झालेली आहेत, आपली रिटायरमेंट झालेली आहे. आता कुणाकडे हात पसरायची गरजही नाही तसं पाहिलं तर. मग असं सगळं असताना काय विनाकारण इतरांच्या संसारामध्ये विनाकारण आपण अडकत राहायचं? हा, अर्जन्सी आहे, तातडी आहे, थोड्या दिवसासाठी जाणं, आपल्याकडनं जेवढं होईल तेवढी मदत करणं आणि लगेच त्यातून बाहेर पडणं, हे जमायला पाहिजे ना. कारण आपला मूळ मार्ग आपल्याला सापडलेला आहे. दुसरं कुणीही आपल्यासोबत येणार नाही. राघवाचा अनंत पथ आहे आणि त्या पथावर आपण निघालेलो आहोत. अनंत पथ आहे, गमू पंथ अनंत या राघवाचा. पंथही अनंत आहे आणि राघवही अनंत आहे. हा अनंत शब्द दोन्हीकडे वापरता येतो. गमू पंथ अनंत, अनंत राघवाचा. थोडं थोडकं नाही येते, आयुष्य पुरेल का माहिती नाही. म्हणून समर्थ दशक 18 समास 4 या समासामध्ये देह दुर्लभ निरूपण या समासाचं नाव आहे. आणि या समासामध्ये समर्थांनी देहामुळे काय काय होऊ शकतंय, काय काय झालंय आणि काय काय करता येतं याचं विवेचन आपल्याला समर्थ करतायत. आपल्याला मानवी देह मिळालाय, त्याचं आपण चीज केलं पाहिजे. आपल्या पूर्वजांनी, संत महात्म्यांनी त्याचं कसं चीज केलं, त्याचा कसा फायदा करून घेतला, हे आपल्या लक्षात आणून देण्यासाठी समर्थांनी या ठिकाणी देह दुर्लभ निरूपण हा समास घेतलाय. खरं तर नरदेहाचं महत्व समर्थ रामदासांनी ग्रंथराज दासबोधातल्या पहिल्या समासात वर्णन केलेलं आहे. श्रोतास्तवन, संतस्तवन, सभास्तवन आणि दुसऱ्या दशकामध्ये सुद्धा नरदेहाचं महत्व समर्थांनी अनेक समासांमध्ये सांगितलं. हा जो समास आहे दशक 18 समास 4 देह दुर्लभ निरूपण, यामध्ये या समासातल्या पहिल्या 25 ओव्यांमध्ये मनुष्य शरीराद्वारे काय काय करू शकतो ते सांगितलंय. या समासामध्ये एकूण ओव्या आहेत 40. या 40 ओव्यांपैकी पहिल्या 25 ओव्यांमध्ये मनुष्य शरीराद्वारे काय काय करू शकतो याचं वर्णन
समर्थ रामदासांनी केलंय. या सगळ्या ओव्यांमध्ये देहाकरिता 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 असा शब्द समर्थांनी वापरलाय. देहाकरिता याचा अर्थ देहामुळे असा आपण घेतला पाहिजे. देहाकरिता असं समर्थांनी अनेक ठिकाणी या ओव्यांमध्ये या समासामध्ये वापरलाय. तो शब्द देहामुळे असा आपण जर घेतला तर सगळे अर्थ आपल्याला बरोबर लागतात. देहामुळे समर्थ सांगतात की भगवंताचं पूजन होत आहे, अर्चन करता येतं, वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करता येतो, अनेक ग्रंथांचं श्रवण करता येतं, अनुष्ठान, पुरस्चरण, पारायण आता करतोयत ना आपण ग्रंथराज दासबोधाचं पारायण करतो आहोत. दर बुधवारी 1 दशक वाचतो आहोत. ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचतो आहोत. त्याचं पारायण चालू आहे. समर्थ म्हणतात की देहामुळे या सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत. आणि त्याचं फार सुरेख अनेक उदाहरणं समर्थांनी दिलेली आहेत. त्याची यादी करायला पाहिजे. या समासामध्ये देहामुळे मनुष्य काय काय करू शकतो, काय काय मिळवू शकतो याची आपल्याला यादी करता येईल. अनुष्ठान, पुरस्चरण, अनेक विषयांचं सेवन, हे सगळं करत असताना वाईट कर्म देखील देहामुळे होऊ शकतात. होतातच ना. सगळेच सज्जन आहेत का? काही अतिरेकी लोक आहेत, काही दुरात्मे आहेत, दुष्कर्म करणारे लोक आहेत, दहशतवादी आहेत. मनुष्य आपली बुद्धी वापरून कुठे जायचंय, काय करायचंय त्याप्रमाणे तो करत राहतो. दहशतवादी अतिरेकी बुद्धिवादी नाहीयेत का? त्यांच्याकडे ताळतंत्र नाहीये का? उलट त्यांचं नियोजन फार परफेक्ट असतं. किती वाजून किती मिनिटांनी किती सेकंदांनी बॉम्बस्फोट घडवून आणायचा आहे हे सगळं त्यांच्याकडे माहिती आहे. समर्थ म्हणतात की खुद्द भगवंताला सुद्धा अवतार घ्यावा लागला, देह धारण करावा लागला. एवढं देहाचं महत्व समर्थ आपल्याला पटवून देत आहेत. ओवी क्रमांक 35 मध्ये समर्थांनी एक सुरेख सिद्धांत मांडलाय. समर्थ म्हणतात की ज्याची पूजा करायची आहे त्यालाही देह लागतो आणि जो पूजा करणार आहे त्यालाही देह लागतो. एक सुरेख सिद्धांत समर्थ मांडतात. आणि असा दुर्लभ असणारा नरदेह आपल्याला मिळालेला आहे. तो आपण आपल्या निज कल्याणासाठी आणि निज कल्याण होत असताना समाज, राष्ट्र यांच्या उद्धारासाठी आपण वापरला पाहिजे असं समर्थ या समासामध्ये सांगतात. आपण या समासातल्या काही ओव्यांचं विवेचन किंवा काही ओव्या आपण त्याचं श्रवण करूया. दशक 18 समास 4 देह दुर्लभ निरूपण. श्रीराम समर्थ श्रीराम. देहाकरिता गणेश पूजन, देहाकरिता शारदा वंदना, देहाकरिता गुरु सज्जन संत श्रोते श्रीराम. देहाकरिता कवित्वे चालती, देहाकरिता अध्ययने करीती, देहाकरिता अभ्यासिती नाना विद्या श्रीराम. देहाकरिता ग्रंथलेखन, नाना लिपी ओळखन, नाना पदार्थ शोधन, देहाकरिता श्रीराम. हा एक प्रोजेक्ट केला पाहिजे. किती वेळा देहाकरिता शब्द आलेला आहे. एका समासामध्ये 40 ओव्यांमध्ये किती एक यादी केली पाहिजे की काय काय देहामुळे आपण करू शकतो. आणि देहाकरता किंवा देहामुळे 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 हा शब्द किती वेळा आलाय. हा एक प्रकल्प आपण करू शकतो. समर्थ म्हणतात देहाकरिता गणेश पूजन, मंगलास्तवन. सुरुवातीला गणेशाचं स्तवन समर्थ करतायत. देह आहे म्हणून. आता तयारी चालू झाली आपली. गणपती येणार आहे. यावर्षी सावट आहे. जेवढा दरवर्षीचा जो आनंद असतो तो मिळत नाहीये. सगळी येणारी मंडळी घरी येणार नाहीयेत. आमच्या मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये परवा मंगळवारी होणारा महालक्ष्म्यांचा सण खूप मोठा असतो. आमच्याकडे 10 दिवस गणपती असतो.
म्हणून मी पुण्यातल्या लोकांना विचारतो, गणपती किती दिवसाचा आहे? आमच्या सुहासदादा आगरकरांना मी कायम म्हणायचो, तुम्ही देवादिकांना सुद्धा जास्त वेळ घरात राहू देत नाही, सामान्य माणसांना, नातेवाईकांना, मित्रांना काय राहू देणार? 3 दिवस, 5 दिवस, 1 दिवस, 10 दिवस पुरत नाहीत. काय आरास करायची, काय तिची सजावट करायची? त्यामध्ये 3 दिवस येणारा तो महालक्ष्मीचा मोठा सण, किती तयारी अगोदरपासून. आज कोण येणार आहे, कधी कोण निघणार आहे, कसं निघणार आहे, केव्हा पोचणार आहे. मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये मोठा सण आहे हा महालक्ष्मीचा. दिवसभर जातो त्याच्यामध्ये, पण त्याची अपूर्वता वेगळी आहे. तसंच गणपतीचं आहे. आता गणपतीचा सण परवाच्या दिवशीपासून आहे. गणराज येणार आहेत. ते तर आपल्याला कुळधर्म कुळाचार समर्थ म्हणतात, खंडू नये, तसं त्याप्रमाणे केलंच पाहिजे. एवढंच आहे की तो जो दरवर्षीचा आनंद असतो, ते जे उधाण असतं, ते यावर्षी काहीतरी थोडं कुठेतरी काळवंडलं नाही, हे मात्र नक्की आहे. त्याला इलाज नाही, कारण हे सगळं आपणच ओढवून घेतलंय. नको ती जेट विमानं, नको ते 8 पदरी रस्ते, बुलेट ट्रेन. वेळ नाहीये आता, ठप्प झालंय सगळं. एक राज्य नव्हे, देश नव्हे, अख्खं जग स्टँड स्टील झालंय. काय करावं समजत नाही. देहाकरिता गणेश पूजन, देहाकरिता शारदा वंदन, देहाकरिता गुरु सज्जन, संत श्रोते श्रीराम. सगळेच देवांपासून अवतारी आणि श्रोते सगळे देहामुळे ऐकू शकतात, बोलू शकतात, पाहू शकतात, अभ्यास करू शकतात. देहाकरिता कवित्वे चालती, देहाकरिता देणे करीती, देहाकरिता अभ्यासिती, नाना विद्या श्रीराम. कवित्वाचं आपल्याला माहितीये. समर्थ म्हणाले, महर्षी वाल्मिकी, काय रामायण कवित्व आहे. हजारो वर्ष झाली, पण अजूनही रामायण म्हणलं, राम म्हणलं की आमच्या अंतःकरणाचा ठेका चुकतो. भव्य दिव्य मंदिराची कोनशिला, पायाभरणी समारंभ, जगाचे कॅमेरे भारतात होते अयोध्येमध्ये. राघोबा ये उदारा, समर्थ म्हणाले चाफळला असताना. मंदिर बांधले, ये आता तू. आणि बुडी मारली पाण्यात आणि राघोबाची मूर्ती काढली. अत्यंत सुरेख मूर्ती आहे. चाफळला पाहिली आपण. एकमेव मंदिर समर्थ रामदासांनी रामाचं उभं केलं. आणि त्या क्षेत्रामध्ये चाफळला किंवा अवतीभोवती समर्थ 1 नव्हे 2 नव्हे 40-42 वर्ष राहिलेले आहेत. अनेक महंत तिथं घडलेले आहेत. देहाकरिता कवित्वे चालती. काय काव्य केलंय रामायणाचं महर्षी वाल्मिकी. आपल्याला ह्या प्रत्येक ह्याला एक एक व्यक्तिमत्व, एक एक महानुभाव, एक एक संत आपल्या डोळ्यासमोर आला पाहिजे. देहाकरिता ग्रंथ लेखन, नाना लिपी ओळखन. मागे आपली चर्चा झाली यावर. अमरावती जवळ माधान म्हणून गाव आहे, तिथले संत गुलाबराव महाराज अंध होते, पण गुलाबराव महाराजांनी 137 ग्रंथ लिहिलेले. काय म्हणजे आपण कल्पना नाही करू शकत. प्रज्ञाचक्षु, डोळे नाहीयेत, दृष्टी नाहीये, पण 137 ग्रंथ. अहो विषय काय आहेत? नुसत्या विषयांची यादी काढली, 22-23 विषय आहेत.
किती विषयांचा अभ्यास केला, कसा केला? डोळे तर नाही आहेत. आयुर्वेद आहे, रांगोळी आहे, योग आहे, संघटन आहे, भक्ती मार्ग तर मूळ आहेच आहे. देहाकरिता महाज्ञानी सिद्ध साधू ऋषी मुनी, देहाकरिता तीर्थाटनी फिरती प्राणी श्रीराम. आमचे संत नामदेव महाराज मराठवाड्यातले किती वर्ष जाऊन राहिले तिकडे, पंजाब, हरियाणा. आज संत नामदेवांची मंदिर आहेत पंजाबमध्ये. संत नामदेव महाराजांच्या 61 अभंगांचा समावेश ग्रंथराज साहिब मध्ये, गुरु ग्रंथराज साहिब मध्ये 61 अभंग. शीख पंथांचा जो ग्रंथ आहे गुरु ग्रंथराज साहिब, गुरु मानियो ग्रंथ. गुरु गोविंद सिंग जी हे शेवटचे देहधारी गुरु शीख पंथाचे, आणि त्यांनी सांगितले की यापुढे देहधारी कुणी गुरु होणार नाही. आणि त्याला 2008 मध्ये 300 वर्ष झाली. आणि नांदेडला फार मोठा कार्यक्रम झाला. तो जवळपास महिनाभर हा कार्यक्रम चालू होता. त्या महिनाभरामध्ये किमान 15 दिवस आम्ही बाहेर जेवण करत होतो, आणि आग्रहाने जेवण. काय पदार्थ! पंजाबमधून लोक सेवेसाठी आलेले, कुठे बासुंदी आहे, कुठे रबडी आहे, काय काय पदार्थ होते. त्या गुरुग्रंथ साहिब मध्ये संत नामदेवांचे 61 अभंग आहेत. आज पंजाबमधून लोक येतात हिंगोलीला. हिंगोली जिल्ह्यामध्ये नरसी नामदेव म्हणून गाव आहे, ते जन्मस्थान आहे, नरसी गाव आहे ते नामदेव महाराजांचं. किती परिभ्रमण केलं, किती तीर्थाटन केलं. देहाकरिता श्रवण घडे, देहाकरिता मननी पवाडे, देहाकरिता देही आतुडे, मुख्य परमात्मा श्रीराम. परीक्षित राजाला आपण पाहिलेलं आहे. श्रवणी जसा गुण परीक्षितीचा. आपण समर्थाष्टक जे आहे समर्थांचं, त्यामध्ये वर्णन केलेलं आहे. देहाकरिता कर्म मार्ग, देहाकरिता उपासना मार्ग, देहाकरिता ज्ञान मार्ग, भूमंडळी श्रीराम. कर्म मार्ग. माझं जीवन हे कर्मासाठी झालेलं आहे. जनसामान्यांच्या उद्धारासाठी झालेलं आहे, आदिवासींच्या उद्धारासाठी झालेलं आहे, कोळ्यांच्या उद्धारासाठी झालेलं आहे. स्वाध्याय परिवाराचे परमपूजनीय दादा पांडुरंग शास्त्री आठवले, स्वामी विवेकानंद. ज्ञान मार्ग, कर्म मार्ग. किती काम माणूस करू शकतो, त्याला मर्यादा नाहीये. आणि किती विषयांचा अभ्यास. परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवलेंच्या आयुष्यातला एक प्रसंग आहे. त्यांना घरी फोन आला, 20 पागे बोलणार आहेत, पांडुरंग शास्त्री आहेत का? निर्मलाताईंनी फोन घेतला. त्या म्हणाल्या, अहो 20 पागेंचा फोन आहे. विधान परिषदेचे सभापती ते म्हणाले, मला तुम्हाला भेटायचंय, मला बोलायचंय. पांडुरंग शास्त्री आठवले अत्यंत शिस्तबद्ध जीवन. ते म्हणाले, मला वेळ नाहीये सध्या. अहो भल्या भल्या लोकांना त्यांनी, मी येत नाही, मला वेळ नाही. विनोबाजींचं आमंत्रण होता, कारण विनोबाजींना अगोदर एकदा भेट झाली होती. अनेक लोक दर्शनासाठी विनोबाजींकडे आलेले, आणि एका कार्यकर्त्यांनी ओळख करून दिली. पांडुरंग शास्त्री आठवले मुंबईला असतात, गीतेवर फार मोठं उपक्रम आहे यांचा. विनोबाजींनी सहज पाहिलं आणि म्हणाले, पण ते अजून खेड्यात गेले नाहीत. खरं तर विनोबाजींना माहितीच नव्हतं खेड्यामध्ये किती काम आहे स्वाध्याय परिवाराचं.
त्यांच्या लक्षात नाही आलं ते. आणि जेव्हा हे लक्षात आलं, विनोबाजींनी पत्र लिहिलं दादांना की मला भेटायचं आहे. दादांनी त्यांना लिहिलं, मला वेळ मिळाला की मी कळवतो. केंद्रीय मंत्री मुंशीजी त्यांचा माणूस आला. एकदा नव्हे, 3 वेळा माणूस आला. केंद्रीय मंत्र्याचा दूत येतो आहे आणि दादा म्हणतायत की मला वेळ नाहीये भेटायला. काय कर्म अधिष्ठित किती आहे, किती कर्मावर श्रद्धा आहे. काम महत्वाचं आहे, बोलणे गप्पा ह्याला महत्व नाही. आणि विस पागेंनी असं लिहिलंय की 2.25 तास जाताना तत्वज्ञान विद्यापीठामध्ये आणि तिथून परत येताना त्यांना घरी सोडलं दादांना. आणि मग ते घरी गेले. श्री पागे लिहित आहेत की जाताना 2-2.25 तास, येताना 2-2.25 तास. शास्त्रीजी कार्ल मार्क्स त्याचा जडवाद आणि कार्ल मार्क्सचा बुद्धिवाद यावर प्रवचन देत होते. पागेंना समजेच ना आपण काय बोलावं काय नाही. म्हणून समर्थ म्हणतात, नाना ग्रंथांचा अभ्यास, नाना भाषांचा अभ्यास, योगी वितरागी तापसी, देहाकरिता नाना सायासी, देहाकरिता आत्मयासी, प्रगटने घडे श्रीराम. योगी अरविंद, योगी वितरागी तापसी. खरं तर स्वातंत्र्य युद्धामध्ये झोकून दिलेले योगी अरविंद इतर सगळ्या राष्ट्रीय नेत्यांसोबत. पण लेले महाराजांनी सांगितलं, कुठेतरी जाऊन एकांतात ध्यानधारणा केली पाहिजे. आणि योगी अरविंदांनी सगळं ते सोडून दिलं. पॉंडिचेरीला आले. एक पडकं घर होतं, दार खिडक्या नव्हते. वारा आला की पानं मध्ये यायची सगळी. 3 रूमचं ते घर होतं, जुनं पडकं घर होतं, कुणी राहत नव्हतं. तिथे योगी अरविंद राहिले, साधना केली. ही सगळी मंडळी जेव्हा गेली, डॉक्टर हेडगेवार, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, ते म्हणाले, अहो आता स्वातंत्र्य आपल्या अगदी हातात आलेलं आहे, तोंडाजवळ आलेलं आहे, आणि तुम्ही जर असं इकडे येऊन बसलात तर कसं काय होईल. योगी अरविंद म्हणाले, मी जी साधना करतो आहे ती आपल्या स्वातंत्र्यासाठी फलदायी होईल. 15 ऑगस्ट ही त्यांची जन्मतारीख आहे. एका पत्रकाराने विचारलं, तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या देशाला स्वातंत्र्य मिळेल? ते म्हणाले, जरूर मिळेल. ते म्हणाले, मग तुमची एवढी योग साधना आहे तर तुम्हाला समजेल का की कधी मिळेल स्वातंत्र्य? ते म्हणाले, माझ्या जन्मदिवशी मिळेल, 15 ऑगस्टला. योग्याचा शब्द खोटा नाही होत. योगी वितरागी तापसी, देहाकरिता नाना सायासी, देहाकरिता आत्मयासी, प्रगटने घडे श्रीराम. यहलोक आणि परलोक, देहाकरिता सकळ सार्थक, देहे वीण निरार्थक, सकळ काही श्रीराम. समर्थ म्हणतात, तुम्हाला जर देह असेल, देहाच्या माध्यमातून एहलोक आणि परलोक म्हणजे प्रपंच आणि परमार्थ. संत एकनाथ महाराज, काय दृष्ट लागेल असा प्रपंच, परमार्थ तसाच नजर लागावी असा. प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी, प्रत्येक कार्यासाठी आपल्याकडे उदाहरण आहेत. पुरश्चरणे अनुष्ठाने, गोरांजने धूम्रपाने, शीतोष्ण पंचाग्नी साधने,
देहाकरिता श्रीराम. अवघ्या 24व्या वर्षी पंत महाराज, त्यांचं खरं तर जन्मनाव दत्तू बाळेकुंद्री. आत्ता आपण मार्च मध्ये दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमातल्या समीक्षकांचा मेळावा त्यांच्या मठामध्ये घेतला. बाळेकुंद्रीला बेळगाव पासून जवळ आहे. पुरश्चरणे अनुष्ठाने गोरांजने धूम्रपाने शीतोष्ण पंचाग्नी साधने देहाकरिता. देहामुळे बाळप्पांचे ते अनुग्रहित आहेत. खरं तर आपल्या मित्राला, आपल्या चुलत भावाला, यांचे पंत महाराजांचं शिक्षण इंग्रजी शाळेतलं आहे. 20व्या वर्षी शाळेत उशिरा घातलं. 20व्या वर्षी ते 5वीला होते इंग्रजी शाळेत. त्यांनी नोकरी केली. नंतर त्यांचे जे चुलत भाऊ होते गणेश, त्यांनी बाळप्पांचा अनुग्रह घेतला होता. आणि हे सगळं थोतांड वाटत होतं पंत महाराजांना. खरं तर ते त्यांचं नाव तेव्हा दत्तात्रय, दत्तू. त्यांनी पत्र लिहिलं चुलत भावाला, हा भोंदू माणूस आहे आणि तू यांच्या नादी लागू नको, तुझ्या आयुष्याचा सर्वनाश होईल. आता पत्र जेव्हा उघडलंय गणेशनी, तेव्हा समोर कोण आहे? बाळप्पा आहेत, सद्गुरू आहेत. ते म्हणाले, कुणाचं पत्र आहे? गणेशाने सांगितलं, माझ्या चुलत भावाचं पत्र आहे. ते म्हणाले, काय लिही वाच, काय लिहिलंय वाच. आता यांनी पत्र पाहिलेलं होतं गणेशनी. आपला चुलत भाऊ आपल्या सद्गुरूंबद्दल असं लिहितोय, आपल्याला वॉर्न करतोय की त्यांच्या नादी लागू नको, आयुष्याचा खेळखंडोबा होईल तुझ्या. भोंदू बाबा दिसतोय. पण सद्गुरू म्हणाले, वाचून दाखव. न वाचून काय करणार? एकीकडे त्यांचीच अपमानास्पद लिहिलेलं आहे त्यांच्याबद्दल, त्यांची अवहेलना केलेली आहे, आणि त्यांच्या समोर वाचून दाखवायचं. आणि कुणी लिहिलंय? चुलत भावाने लिहिलंय. पण आज्ञा आहे, वाचून दाखवलंय. बाळप्पा म्हणाले, हरकत नाही, तू आता लवकर धक्का खाऊन मरणार आहे. गणेशला एकदम धक्का बसला की आश्चर्य वाटलं. आपले सद्गुरूंना राग आला काय? माझ्या भावाने असं लिहिलंय म्हणून. तो म्हणाला, महाराज मृत्यू येईल का काय? मरणार आहे म्हणजे? ते म्हणाले, अरे मरणार आहे म्हणजे आतापर्यंत त्याचं जे आयुष्य आहे ते एकदम बदलणार आहे. आता त्याला बोलावून घे इथं. आणि दत्तूच्या आयुष्याला एकदम कलाटणी मिळाली. बाळप्पांच्या सहवासात ते राहिले. त्यांनी ज्या दगडी शिळेवर पंचाग्नी साधना केलेली आहे, ती दगडी शिळा अजूनही बाळेकुंद्रीच्या मठात आहे. आम्ही पाहिली आहे ती शिळा. पंत महाराजांनी प्रदीप्त केलेला, प्रज्वलित केलेला अग्नी, ती धुनी अजूनही तिथं आहे. पंत महाराज गेले, वय किती? 55 वर्ष, फक्त 55 वर्ष. पण बदल घडून गेला एकदम. आणि ते जिथं त्यांच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या, तिथं एक उमराचं झाड आलेलं आहे. आपण पाहायला पाहिजे. त्यांच्या पादुकांना जी सगळी मंडळी सकाळी जेवढी उपलब्ध असतील आणि जेवढे ज्यांनी इच्छा प्रदर्शित केलेली आहे, त्या सगळ्यांना त्यांच्या पादुकांना अभिषेक करता येतो. बाळेकुंद्रीला जायला पाहिजे. एक अत्यंत अलौकिक असं चरित्र पंत महाराजांचं आपण तिथं जाऊन पाहायला पाहिजे. पुरश्चरणे अनुष्ठाने गोरांजने धूम्रपाने शीतोष्ण पंचाग्नी साधने. पंचाग्नीवरून मला पंत महाराजांची आठवण आली. देहाकरिता पुण्यशीळ, देहाकरिता पापी केवळ, देहाकरिता अनर्गळ सुचिस्मंत श्रीराम. देह आहे
तोच घाण राहू शकतो, अजागळासारखा राहू शकतो, तोच शुद्ध सात्विक राहू शकतो. पुण्यशीळ, पापशीळ, अजामेळ देहातूनच अनेक पापकर्म केली आणि याच देहाच्या मार्गातून पुण्यप्रद काम करून परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झाले. देहाकरिता अवतारी, देहाकरिता वेशधारी, नाना बंडे पाषांडे करी, देहाकरिता श्रीराम. अनेक विवाद, अनेक वाद निर्माण होतात. निर्माण करणारे कोण आहेत? देहधारकच आहेत. आणि त्याचं खंडन करण्याचं काम सुद्धा देहामुळे शक्य आहे. देहाकरिता अवतारी, देहाकरिता वेशधारी, दशावतार. भगवंताला देहाचा आधार घ्यावा लागला अवतार घेण्यासाठी. नाना बंडे पाषांडे करी देहाकरिता. आद्य शंकराचार्यांच्या जीवनातला प्रसंग आपल्याला माहिती आहे. किती वाद घातले, किती आक्षेपांचं खंडन केलं. आणि मंडन मिश्रांच्या पत्नीने त्यांना विचारलं, तुम्ही ब्रह्मचारी आहात, आता माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. मी एक गृहिणी आहे, तुम्हाला तर त्याचा काही अनुभव नाही. आचार्यांनी मुदत मागून घेतली. तिथला जो राजा होता, तो राजा, त्याचं निर्याण झालं, त्याच्या देहामध्ये प्रवेश केला, त्याच्या देहामध्ये राहून प्रपंच केला, त्याचं ज्ञान घेतलं, देह सोडला आणि मंडन मिश्रांच्या पत्नीसोबत वाद घातला, संवाद केला, शास्त्र चर्चा केली. म्हणून समर्थ म्हणतात, नाना बंडे पाषांडे करी देहाकरिता. देहाकरिता विषय भोग, देहाकरिता सकळ त्याग, होती जाती नाना रोग, देहाकरिता श्रीराम. अनेक रोग आता सध्या ज्यांनी थैमान घातलंय सगळ्या विश्वामध्ये, वैश्विक संकट आणलंय. एक देश असा नाहीये, दररोजची हजारो उडाणं विमानांची ठप्प झाली आहेत. सगळी चाकं विमानतळावर रुतून बसली आहेत विमानांची. बस गाड्या, रेल्वे जैसे थे ठप्प झालंय सगळं. काय अवस्था आणली. हे सगळं कशामुळे झालंय? देहामुळे झालंय. अनेक शोध, अनेक संशोधन, मानवी जीवनाचा विकास आणि मानवी जीवनाला अशाश्वत सुख मिळवण्यासाठी अनंत भानगडी करत राहणं. नाशिवंताची प्राप्ती करायची नाशिवंताच्या माध्यमातून. कसं राहील ते? अस्ति मांसाचा डोळा, पाहेण म्हणे ब्रह्माचा गोळा. समर्थ मूर्ख म्हणतात. देहाकरिता नवविधा भक्ती, देहाकरिता चतुर्विधा मुक्ती, देहाकरिता नाना युक्ती, नाना मते श्रीराम. देहाकरिता नवविधा भक्ती, भक्तीचे अनेक प्रकार. रामकृष्ण परमहंस. चतुर्विधा मुक्ती, काली मातेची कृपा झाली. किती पंथांचा, किती धर्माचा अभ्यास केला, किती साधना केल्या. भैरवी ब्राह्मणीला गुरु करून घेणारे रामकृष्ण परमहंस केवळ एकमेव संत आहेत. अशी साधना केली. देहाकरिता दान धर्म, देहाकरिता नाना वर्म, देहाकरिता पूर्वकर्म, म्हणती जनी श्रीराम. दान धर्म. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. कुणाला काय आडलंय? हे घे. काय पाहिजे? हे घे. टवाळखोर लोकांनी गावात सांगितलं. नवीन आलेला एक गावाच्या बाहेरून आलेला एक ब्राह्मण, त्याला काही निधी पाहिजे होता, काही द्रव्य सहाय्य पाहिजे होतं.
मुलाची मुंज करायची आहे म्हणून. त्याला टावाळखोर लोकांनी सांगितलं की जा त्यांना राग आणून दाखव, तुला आम्ही पैसे देतो. आणि ती सगळी कथा आपल्याला माहिती आहे, परत मी त्याचं पुन्हा सांगायची काही गरज नाही. तुकाराम महाराजांच्या पत्नीच्या पाठीवर काय बसले, काय काय आगाऊपणा केला. आणि सगळ्यात शेवटी तुकाराम महाराज म्हणाले, मग एवढं करायची काय गरज आहे, तू अगोदरच सांगायचं असतं ना, मी तुला पैसे दिले असते की, द्रव्य दिलं असतं तुला. तुकाराम महाराजांची अशी परिस्थिती पाहून शिवाजी महाराजांना कळवळ आला आणि शिवाजी महाराजांनी गाड्या भरून द्रव्य, वस्त्र, नाना अलंकार पाठवले. तुकाराम महाराज घरी नव्हते. पत्नी तशीच आहे साध्वी, ती म्हणाली काही नको आम्हाला यातलं. आलेल्या गाड्या तशाच परत गेल्या. जेव्हा संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना हे समजलं तेव्हा ते तडक पांडुरंगाच्या समोर जाऊन उभे राहिले. त्यांच्या पूर्वजांनी उभा केलेला विठ्ठल देहूमध्ये जाऊन पाहिला पाहिजे आपण. मी पाहिलाय तो, एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3 वेळा मी तिथे गेलेलो आहे. भंडाऱ्याच्या डोंगरावर गेलेलो आहे. कुठे साधना केली. त्या विठ्ठलाच्या समोर जाऊन उभे राहिले आणि म्हणाले, तुला जर माझा कंटाळा आला असेल तर मला स्पष्ट सांग, पण अशी प्रलोभन माझ्या समोर आणू नकोस. तुला काय वाटलं मी त्यात भुलेल का? देहाकरिता नाना कळा, देहाकरिता उणागळा, देहाकरिता जिवाळा, भक्ती मार्गाचा श्रीराम. देह उणा आहे का देह आगळा आहे? पण देह आहे. पण अशा देहामधून सुद्धा भक्ती मार्गाचा जिवाळा, त्या भक्तीच्या अनेक कळा आपल्याला संत गोरोबा काकांनी दाखवल्या. त्यांच्या चरित्रातला प्रसंग आपल्याला माहिती आहे. गोरोबा काका देहभान होऊन माती तुडवायचे, चिखल तुडवायचे, कारण त्यातून भांडी तयार करायची आहेत, माठ तयार करायचे आहेत, घट तयार करायचे आहेत, रांजण तयार करायचे आहेत. बायको म्हणाली, मी बाहेर जाऊन येतेय, मुलाकडे लक्ष ठेवा. बाळ रांगत रांगत चिखलात गेलं. गोरोबा काका चिखल तुडवतायत, बाळ चिखलात गेलं. बाई बाहेरून आली, तिने पाहिलं बाळ दिसत नाहीये. तिने विचारलं, ते तर अखंड नामस्मरणामध्ये गुंग आहेत. खांदे धरले, असे गदगद गदगद हलवलं, बाळ कुठे आहे? आणि सहज खाली लक्ष गेलं आणि त्या चिखलामध्ये रक्त दिसलं. वाह, अशी सद्गुरु कृपा सगळ्यांवर असायला पाहिजे. नशिबान आहेत आपण. पाटील लिहित आहेत ते देहूतच आहेत ते. गोरोबा काकाला विचारलं आणि ते म्हणाले, माझ्या अभंगात तू खंड आणला म्हणून ते चाक फिरवण्यासाठी जे लाकूड असतं ते त्यांनी हातात घेतलं. आणि बायको म्हणाली, हात मला लावाल तर तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. ते म्हणाले, जशी त्याची इच्छा. गोरोबा काकांच्या बायकोच्या लक्षात काही दिवसांनी आलं, एकच बाळ होतं, एकच अपत्य होतं, तेही चिखलात गेलं. आणि आपण त्यांना शपथ घातली आहे. आणि कुणाची शपथ घातली? पांडुरंगाची शपथ घातली, मला हात लावू नका. कसा होईल संसार पुढचा? कसा वंश वाढेल? तिने एक शक्कल लढवली, आपल्या वडिलांकडे गेली. ती म्हणाली की असं असे, माझी धाकटी बहीण आहे, तिला ह्यांच्या जवळ द्या, यांच्यासोबत लग्न करू द्या, म्हणजे तिच्यासोबत संसार होईल, काहीतरी अपत्य प्राप्ती होईल. सासरेबुवांना वाटलं नाही तर असा जावाई मिळत नाही, एवढा भक्ती मार्गात पोचलेला. ते म्हणाले, चांगली गोष्ट आहे. लग्न झालं आणि पाठवणी करताना ते म्हणाले, सहज बोलून गेले, जसं पहिलीला सांभाळताय असंच दुसरीला सांभाळा बरं, तुम्हाला विठ्ठलाची आण आहे. गोरोबा काका म्हणाले, ठीक आहे, त्याची इच्छा. जसं तिला हात लावत नाही, जसं तिला सांभाळताय तसंच हिला सांभाळा, हिला पण हात लावू नका. गोरोबा काकांच्या आयुष्यातला तो प्रसंग माहिती आपल्या सगळ्यांना.
त्यांनी हात कापून घेतले, कारण त्यांनी रात्री झोपेमध्ये पाहिलं की आपले हात आपल्या शेजारी दोन्ही बाजूला असलेल्या दोन पत्नींच्या अंगावर आहेत. हात काढून घेतले, छोट्या हाताने आळंदीत विठ्ठल 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 असं करत असताना त्या छोट्या हातांना हात फुटले. बाकीचे संत म्हणाले, आता तुमचं गेलेलं बाळ पण येईल. आणि ते बाळ दुडदुड दुडदुड धावत आले. किती मोठी धरोहर, किती मोठा वारसा. देहासाठी सगळ्या गोष्टी आहेत. समर्थ सांगतायत आम्हाला, असा एवढा देह दुर्लभ असलेला देह आम्हाला मिळालेला आहे. एवढ्या संतांची चरित्र आपण पाहतो, एवढ्या संतांच्या जीवनातले प्रसंग आपण पाहतो, त्यातून आम्ही काय घेतो हा विचार करायला लावणारा हा समास आहे. नाना सन्मार्ग साधने, देहाकरिता तुटती बंधने, देहाकरिता निवेदने, मोक्ष लाभे श्रीराम. निवेदने, आत्मनिवेदन, श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, सख्य, आत्मनिवेदन, निवेदने, मोक्ष लाभे. देहे सकळामध्ये उत्तम, देही राहिला आत्मा रामू, सकळा घटी पुरुषोत्तमू, विवेकी जाणती श्रीराम. समर्थांनी या समासामध्ये देहाचं किती महत्व केलंय, किती महत्व वर्णन केलंय की देहामुळे हे सगळे, देहामुळे असं झालं, देहामुळे तसं झालं, असं होऊ शकतंय, देहासाठी हे करता येत आहे, देह ज्यांना मिळाला त्यांनी असं असं केलं. समर्थ इथं म्हणतात, देहाकरिता देह सकळामध्ये उत्तम, सगळ्यामध्ये उत्तम आहे, सर्वोत्तम आहे. देही राहिला आत्माराम, आत आत्माराम आहे, ते परब्रह्माचं भगवंताचं तत्व अंतरी विराजमान आहे. देहाकरे सकळा घटी पुरुषोत्तमू, विवेकी जाणते. हे समर्थ तिसऱ्या दशकातल्या पहिल्या समासामध्ये किती वर्णन करतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी पहिल्यांदा जेव्हा दासबोध वाचत होतो तेव्हा मला असं वाटलं नाही की आपण दासबोध पुन्हा हातात घ्यावा. खरंच सांगतो. का? कारण सुरुवातच अशी झाली त्या तिसऱ्या दशकातल्या पहिल्या समासामध्ये, आणि समर्थांनी किळसवाण वर्णन या देहाचं आपल्या पुढे ठेवलंय. रजस्वलेचा जो विटाळ, त्याचा आळवण झाला गाळ, त्या गाळाचेच केवळ शरीर हे श्रीराम. वरी वरी दिसे वैभवाचे, अंतरी पोतडे नरकाचे, जैसे झाकणे चर्मकुंडाचे, उघडिताच न ये श्रीराम. कुंड धुता शुद्ध होते. जे चर्मकुंड आहे, ज्या ठिकाणी आतडी कमावण्याचं काम होतं किंवा कातडी कमावण्याचं काम होतं, आतडी आणि कातडी ह्या दोन वस्तू अशा आहेत की त्या ठिकाणी, म्हणजे मी गेलोय म्हणून सांगतो, उलटी आल्याशिवाय परत आपण जवळ जाऊ शकत नाही. त्या परिसरामध्ये 1000 फुटावरून आपण जाऊ शकत नाही पुढे, जिथं काम चालू आहे तिथं, कातडीचं आणि आतडीचं. आणि त्या आतडीमध्ये काय काय घालून ते स्वासेजन हे ते लोक खातात. समर्थ म्हणतात, हा देहच एवढा अमंगल आहे. रजस्वलेचा जो विटाळ, त्याचा आळोन झाला गाळ. 350 वर्षापूर्वी ही सगळी प्रोसेस समर्थ वर्णन करतायत. ते चर्मकुंड जे आहे, समर्थ म्हणतात की जिथं कातडी कमावण्याचं काम होतं, त्याला धुवून शुद्ध करता येतं, स्वच्छ धुता येईल ना, वास नाही येणार. पण या चर्मकुंडाचं कसं होईल? किती वेळा ब्रश केला, वास जातो का तोंडाचा? किती वेळा मलोत्सर्ग केला, पोटामध्ये विष्ट आहे का नाही? काय देह आहे? प्रसाद, पवित्र प्रसादाचं ग्रहण करावं आणि त्याला मळामध्ये रूपांतर करावं, पवित्र तीर्थ प्राशन करावं आणि त्याचं मूत्र व्हावं. कसली सिस्टीम आहे?
समर्थ म्हणतात अमंगल आहे सगळं. अस्थि पंजर उभविला, शिरा नाडी गुंडाळीला, मेदमांसे सरसाविला, सांदो सांदी भरुनी श्रीराम. लॉंग बोन्स उभे केले, हाताची पायाची कवटी लावली, बरगड्या लावल्या आणि त्याला मांसाने लिंपून काढलं. मेद मांसे सरसाविला, सांदो सांदी भरुनी. अशुद्ध शब्द शुद्ध नाही, तेही भरले असे देही. नाना व्याधी दुःखे तेही, अंतरी वसती श्रीराम. नरकाचे कोठार भरले याच देहाला. देह दुर्लभ निरूपण आणि हा समास पहा. समर्थ म्हणतात नरकाचे कोठार भरले, आत बाहेरी लिडबिडिले, मूत्रपोतडे जमले, दुर्गंधीचे श्रीराम. किती भयानक वर्णन केलं. तो समास वाचत असताना मला शरीराची किळस आली. वाटलं दासबोध आपण वाचू का नाही पुढे. पण दोन्ही बाजू समर्थ समजावून सांगताय. ती सुरुवातीची बाजू ही वैराग्य निर्माणासाठी आहे, विषयासक्ती कमी व्हावी त्यासाठी आहे. पुन्हा जन्म नको, सोहम सोहम असंच म्हणलं पाहिजे. पण होतंय विपरीत. कोहम कोहम म्हणायला चालू करतो आपण बाहेर पडलो की. देहाकरिता नाना कीर्ती अथवा नाना अपकीर्ती, देहाकरिता होती जाती अवतार माळिका श्रीराम. देहाकरिता नाना भ्रम संभ्रम, देहाचेणी उत्तमोत्तम भोगिती पदे श्रीराम. काही जणांना त्याच्या आयुष्यामध्येच लिहूनच ठेवलं, प्रारब्धच तसं आहे. अनेक उच्च प्रकारची वस्त्र, उच्च प्रकारचं भोजन. रंगनाथ स्वामी निगडीकर समर्थ पंचकामधले एक संत, त्यांना राजयोग होता. ते प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. देहाकरिता सकळ काही, देहावीण काही नाही, आत्मा विरे ठाई ठाई, नव्हताच जैसा श्रीराम. याच देहाच्या माध्यमातून आत्मतत्व जे आहे ते तिथल्या तिथं लोप पावतं. ठाईच्या ठाई, नव्हताच जैसा. आकाशामध्ये चांदण्या दिसतात, सूर्योदय झाल्याबरोबर ठाईच असती लोपलिया. आपण सकाळच्या काकडारतीमध्ये, सकाळच्या भोपाळीमध्ये आपण म्हणतो ना, ठाईच असती लोपलिया. तसं आहे आत्मतत्व या देहामध्ये आहे, परंतु ते लोपल्यासारखं आहे. देह परलोकीचे तारू, नाना गुणांचा गुणागरू, नाना रत्नांचा विचारू, देहाचेनी श्रीराम. देह परलोकीचे तारू समर्थ म्हणतात. पलीकडे जाण्यासाठी आपल्याला जहाज नाही कामाला येत. काय फरक आहे तारू आणि जहाजामध्ये? जहाज हे मोठं असतं, महाकाय असतं आणि ते काठावर नाही येत. देह कसा आहे? काठावर नेऊन पोचवतो. त्याला तारू म्हणलंय. जहाजामधून आपल्याला छोट्या होड्यांमध्ये बसावं लागतं आणि त्या तारूमध्ये, होड्यांमध्ये, वाडगे म्हणतात त्याला, वाडग्यांमध्ये आपल्याला त्या तीरावर जाता येतं. जहाज हे नांगरतं समुद्रामध्ये, पाण्यामध्ये, अलीकडे काठापर्यंत नाही जाता येत त्याला. मग तिथं शिडी लावतात, लोकांना उतरवून घेतात छोट्या होड्यांमध्ये, तारूमध्ये, आणि तिथून काठाला घेऊन जातात. म्हणून समर्थ म्हणतात देह परलोकीचे तारू, नाना गुणांचा गुणागरू, नाना रत्नांचा विचारू, देहाचे नी श्रीराम. देहे ब्रह्मांडाचे फळ, देह दुर्लभची केवळ, परी या देहास निवळ, उमजवावे श्रीराम. याचा विचार केला पाहिजे, याचा अभ्यास केला पाहिजे. तनु चतुष्टय, तत्वनिरसन, हे नक्की काय भानगड आहे? पंचभूतात्मक आहे
त्रिगुणात्मक आहे, पंचविषयात्मक आहे, कारंदे आहे, महाकारंदे आहे, स्थूळ आहे का सूक्ष्म आहे, नक्की काय? देह ब्रह्मांडाचे फळ. ब्रह्मांड सगळं रचून झाल्यानंतर मग भगवंताला वाटलं अशी एखादी कलाकृती आपण केली पाहिजे, बहुत सोच समज के. आणि त्यांनी कुणाला बनवलं? माणसाला बनवलं. म्हणून या ब्रह्मांडाचं फळ म्हणजे ही वेष्टी, म्हणजे हा देह आहे. देह ब्रह्मांडाचे फळ. ह्याच्यात दोन अर्थ आहेत. एक, हे बीज आहे, आणि दुसरा नरदेह आहे. देह हा नरदेह आहे आणि तो बीज पण आहे, कारण पुढे वंशवृद्धी, नवनिर्माण. आणि कशाचं फळ आहे? समर्थ म्हणतात ब्रह्मांडाचं फळ आहे, सृष्टीचं फळ आहे. सगळी सृष्टी रचून झाली आणि त्यानंतर सगळं झाड लागतं का नाही? आपण बीज पेरतो, एखादं बियाणं पेरतो, त्याला अंकुर फुटतात, खोड येतं, पानं, फांद्या, फुलं, आणि सगळ्यात शेवटी फळ लागतं. ते मधुर फळ आहे ब्रह्मांडाचं, आत्यंतिक रसवान, गुणवान, कीर्तिवान असं हे नरदेह फळ आहे. जे जे देह धरून आले ते ते काही करून गेले, हरिभजने पावन झाले किती एक श्रीराम. समर्थ म्हणतात ज्यांनी ज्यांनी देह धारण केला ते काहीतरी करून गेले. आपल्याला उपदेश आहे, आपल्याला संकेत आहे, काहीतरी केलं पाहिजे. विनाकारण मातेला प्रसव वेदना दिल्याचं पातक, तो दोष आपल्याला लागता कामा नये. जे जे देह धरून आले ते ते काही करून गेले. आपला एक ठसा उमटवला पाहिजे. समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला, समर्थ विद्यापीठाच्या परीक्षा दिल्या, समर्थांच्या वाङ्मयावर लेखन केलं, समर्थांच्या वाङ्मयावर ग्रंथ केला, समर्थांच्या वाङ्मयावर काव्य केलं. काहीतरी करता आलं पाहिजे. हरिभजने पावन झाले किती एक श्रीराम. अष्टधा प्रकृतीचे मूळ, संकल्प स्वरूपची केवळ. नाना संकल्पे देह फळ, घेऊन आले श्रीराम. या देहात असल्यामुळे अनेक प्रकारचे संकल्प करता येतात आणि ते सिद्धीला नेता येतात. आणि संकल्प रूपाने देह मिळालेला आहे. काहीतरी मनात आहे, काहीतरी वासना बीज आहे, काहीतरी कामना बीज आहे, म्हणून तर हा देह मिळाला. आणि पूर्व सुकृताने मिळाला. अनेक देह पडलेले आहेत ना पृथ्वीच्या पाठीवर, पाण्यामध्ये अनेक देह पडलेले आहेत. काय मिळाला आपल्याला मानव देह? काय मिळाला हा नरदेह? याचा कुठेतरी विचार व्हायला पाहिजे का नाही? अष्टधा प्रकृतीचे मूळ, पंचभूत आणि सत्व रज तम, आकाश, या सगळ्या मधल्या पोकळ्या, कानात पोकळी, डोक्यात पोकळी, आकाश तत्व आहे. वायू, व्यान नावाचा वायू पंचप्राणांपैकी सगळीकडे फिरतो आहे. रक्ताभिसरण आहे, ग्रंथीचा स्त्राव सगळीकडे पोचवण्याचं काम आहे. उदान आहे, अपान आहे, व्यान आहे, प्राण आहे, हे सगळे वायू आपल्या शरीरात आहे. आकाश आहे, वायू आहे, तेज आहे, क्रोध येतो, राग येतो, चिडचिड होते, भूक लागते, खाल्लेलं पचतं, हे सगळे अग्नीचे प्रकार आहेत. आप आहे, लाळ येते, मूत्र आहे, डोळ्यातून पाणी येत आहे, कोरोना झाला की कफ होतो, नाक गळतं, आपाचे प्रकार आहेत. पृथ्वी, मांस, हाड, हे सगळं जड तत्व आहे. हे पंचमहाभूत आणि 3 गुण सत्व रज तम. अष्टधा प्रकृतीचे मूळ, संकल्प रूपची केवळ. काहीतरी संकल्प असणार ना,
त्याशिवाय आम्हाला हा देह मिळाला का? तो जो सूक्ष्म देह अगोदरच्या शवातून बाहेर पडला, देहातून बाहेर पडला, प्रेतातून बाहेर पडला, उरलं तर प्रेतच आहे ना. मग त्याच्यात काहीतरी संकल्प होता. मला हे करायचं राहिले, मला हे करायचं राहिले. काय करायचं राहिलं? समर्थांच्या दासबोधात अभ्यास करायचा आहे. म्हणून मानव देहामध्ये आम्ही आलो आणि आता त्या मार्गावर आहोत. समर्थ म्हणतात, या अष्टधा प्रकृतीचे मूळ संकल्प रूपची केवळ, नाना संकल्पे देह फळ घेऊन आले. आणि मग एकदा जन्म झाल्यानंतर अनेक संकल्प. मूळ संकल्प राहिला बाजूला. मूळ संकल्प काय? हरी संकल्प आहे. आणि तो कोणता संकल्प आहे? एकोहम बहुश्याम. तो संकल्प राहिला बाजूला. शिक्षण, मित्र, प्रपंच, नोकरी, व्यवसाय यातच गुरफटून गेलं सगळं. हरी संकल्प मुळी होता, तोची फळी पहावा आता. नाना देहांतरी तत्वता, शोधिता कळे श्रीराम. या फळी या शब्दाचे दोन अर्थ आहेत. फळी म्हणजे बाजूला टाकणे, आणि फळी या शब्दाचा दुसरा अर्थ आहे आपल्या देहातही तोच मूळचा मीपणाचा संकल्प अंश रूपाने आहे हे समजून घेणं. तो संकल्प किंवा ते आत्मतत्व या देहात आहे हे समजून घेणं, त्याच्याशी अखंड तदाकारता साधणं म्हणजे परब्रह्म तत्वाशी तदाकारता साधणं. आणि दुसरा त्याचा अर्थ आहे तोची फळी पहावा आता. त्याला आपण बाजूला सारलं. एकोहम बहुश्याम हा जो मूळ संकल्प आहे, हरिसंकल्प आहे. किती जणांना माझ्यासारखं आपण केलं, किती नातेवाईकांना, किती मित्रांना समर्थ संप्रदायात आणलं, समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करण्याची गोडी निर्माण केली. तो हरिसंकल्प आहे. समर्थ म्हणतात, नाना देहांतरी तत्वता शोधिता कळे. शोधलं तर कळेल. वेलाचे मुळी बीज, उदक रूप वेली समज. पुढे फळामध्ये बीज, मुळीच्या अंशे श्रीराम. मुळाकरिता फळ येते, फळाकरिता मूळ होते. येणे करिता होत जाते भूमंडळ श्रीराम. मुळाकरिता फळ येते. बीज आपण रोवलं, जमिनीत पेरलं, त्याला अंकुर फुटतं. अंकुर जमिनीच्या वर येतो आणि मूळ खाली जातं. द्विधा, वर एक अंकुर येतो आणि मूळ खाली जातं. समर्थ म्हणतात मुळाकरिता फळ येते. हे मूळ खाली जमिनीमध्ये शेकडो मैल जातात पाण्याच्या शोधार्थ, वासनांच्या शोधार्थ. आणि ज्या पूर्ण होत नाहीत त्यासाठी ते काय काय करतात. दगड फोडतात. दगड फुटत नसेल त्याला वळसा घालून जातात, पण ते काबीज करतात. आपलंही असंच आहे ना. विषय भोगासाठी काय काय केलेलं आहे. अनेक क्लुप्त्या लढवल्या, वळसा घालून, प्रसंगी फोडून, पण ते हस्तगत केलंय. आणि तो वासनेचा वृक्ष फोफावलाय. समर्थ म्हणतात मुळाकरिता फळ येते. तो जो अहम आहे, मी, त्याच्यामुळे सगळ्या वासनांची फळं निर्माण होतात. फळ धरून कर्म, अनेक संकल्प. हे झालं म्हणजे ते करीन, ते झालं म्हणजे ते करीन. हा नवस बोलायचा, तो नवस बोलायचा, ती पूजा करायची. अनेक संकल्प, त्यातून अनेक फळं.
फळाकरिता मूळ होते, येणेकरिता होत जाते भूमंडळ श्रीराम. आणि त्या एका फळातून अनेक बिया तयार होतात, असंख्य बिया तयार होतात. पुन्हा त्या वासना रूपी धावत राहतात, इष्टतः पसरतात. असो काही एक करणे, कैसे घडे देहाविने, देह सार्थकी लाविणे म्हणजे बरे श्रीराम. एवढा देह दुर्लभ मिळालेला आहे, एवढं छान आयुष्य मिळालेलं आहे, कुठली व्याधी नाही. आमच्या नातेवाईकांमध्ये, आमच्या मित्र परिवारांमध्ये आम्ही पाहतो आहोत, कुणी कशाने जातोय, कुणी कशाने जातोय. दर 8 दिवसाला एक बातमी आहे, कोरोनाने गेले. दर 8 दिवसाला 4-5 महिने झाले. मित्राचे मित्र आहेत, नातेवाईक आहेत. समर्थांची कृपा आहे, रामाची कृपा आहे, भगवंताची कृपा आहे की आम्ही अजून धडधाकट आहेत. मग समर्थ म्हणतात, आता तरी विचार करा ना. देह सार्थकी लाविणे म्हणजे बरे. असो काही एक करणे, ठीक आहे, जे झालं ते झालं. आतापर्यंत काय केलं ते सगळं सोडून देऊ, पण इथून तरी आत्म्याकरिता देह झाला, देहाकरिता आत्मा तगला, उभय योगे उदंड चालिला, कार्यभाग श्रीराम. हा नश्वर देह आणि आत असलेलं विराजमान ते परब्रह्म तत्व, आत्मतत्व, हा दोघांच्या संयुक्त विद्यमाने जॉईंट व्हेंचर कार्यभाग चालू आहे. आपण पाहिले देहात्मयोग. चोरून गुप्त रूपे करावे, ते आत्मयासी पडे ठावे, कर्तृत्व याचे न स्वभावे, सकळ काही श्रीराम. त्याला चोरून काय करता. एक साधू होते आणि त्यांनी आपल्या 3 शिष्यांना एक एक पक्षी दिला आणि ते म्हणाले, जिथं कुणी पाहणार नाही तिथं या पक्ष्याची मान मुरगळून टाका. 2 शिष्य गेले, तिघांना पाठवून दिले. 2 शिष्य, एक लगेचच आला, एक दुपारी आला, 3रा शिष्य आलाच नाही. सगळे त्याच्या शोधार्थ गेले. तो एका जागेवर बसून होता, हातात पक्षी धरून. साधूंनी विचारलं, काय झालं. तो म्हणला, मला एकही ठिकाण असं सापडत नाही की जिथं मला कुणी पाहत नाहीये. माणसांपासून, गावापासून मी बाहेर आलो, इथं पक्षी आहेत, झाडं आहेत, ती सजीवच आहेत ना, ती मला पाहत आहेत, कुठं मान मुरगळू त्या पक्षाची. म्हणून समर्थ म्हणतात, चोरून गुप्त रूपे करावे, ते आत्मयासी पडे ठावे. ते त्याला सगळं समजतं. कर्तृत्व याचे न स्वभावे, सकळ काही श्रीराम. देहामध्ये आत्मा असतो, देहे पूजिता आत्मा तोषतो, देहे पीडिता आत्मा क्षोभतो, प्रत्यक्ष आता श्रीराम. आपण पाहिलंय ना, देव देवळामध्ये लपाला, देवळाची पूजा केली की देव प्रसन्न होतो. सणवार आलं, चांगलं चुंगलं खायला दिलं, प्रसन्न आहे. त्याच्यामध्ये कधी तिखट जादा झालं, मीठ कमी पडलं, मीठ जादा झालं, तिखट कमी पडलं, काय आळणी केलंय, काय खारट केलंय, काय तिखट घातलंय, लगेच तो क्षुब्ध होतो, चिडतो. आता ही जी 35वी ओवी आहे, ह्या सगळ्याचा सार आहे. ती ओवी या समासाचा सार आहे. देहा वेगळी पूजा पावेना, देहाविण पूजा फावेना, जनी जनार्दन म्हणून जना, संतुष्ट करावे श्रीराम. 11व्या दशकापासून समर्थांचा दासबोध वेगळा आयाम घेऊन आपल्या समोर आहे आणि त्याची झलक प्रत्येक समासात 1 ओव्या, 2 ओव्या, 4 ओव्या. लोकसंघटन, लोकसंग्रह, लोकांचा अंतर राखणे, समाजाचा उद्धार, राष्ट्राचा विकास, राष्ट्रोद्धार. समर्थांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय हा. समर्थ म्हणतात, देहा वेगळी पूजा पावे ना. कुणाची पूजा करणार. देह लागेल ना तरच देव संतुष्ट होईल. देहाशिवाय आत्म्याची पूजा शक्य नाही. त्याचप्रमाणे देहाविन पूजा फावे ना.
देह धरता असल्याशिवाय पूजा कशी करील? जनी जनार्दन म्हणून जना संतुष्ट करावे. जनार्दनासे विश्वी त्याची पूजा करीत जावी. कोणीतरी तो शिवावी आपुली काया श्रीराम. जसं स्वामी विवेकानंद म्हणाले, देव केवळ देवळात नाहीये, समाजामध्ये जो दरिद्री आहे, हीन दीन खितपत पडलेला आहे, त्याची सेवा करणं ही भगवंताची सेवा आहे. एक जाहिरात मी पाहिली, खूप सुरेख जाहिरात आहे. तो एक मुलगा आहे आणि त्याला कोरोना झालेला आहे. त्या अभिनेत्री नाव आता आठवत नाहीये, तर ती दोघं नवरा बायको दाखवलीत आणि तो माणूस म्हणतो की त्याला कशाला द्यायचा चहा, असा चेहऱ्यावर मोठा सिरियस भाव घेऊन, कारण त्याला कोरोना झालाय, क्वारंटाईन केलंय, कोरोना झाल्या विलगीकरण, क्वारंटाईन. तर त्या म्हणतात की त्याला विलगीकरण केलंय, अलगीकरण नव्हे. आणि चहाचा कप त्याच्या दाराच्या तिचं टेबल आहे, त्या टेबलवर तो कप, त्यावर बशी झाकलेली आहे आणि ते आवाज देऊन सांगतात की चहा ठेवला इथे. हमें बीमारी से डरना है, बीमार से नहीं. समर्थ इथं म्हणतात, जनी जनार्दन म्हणून जना संतुष्ट करावे. भगवंत जनतेमध्ये आहे. किती लोक आहेत? मृणाल देव, व्हेरी गुड, करेक्ट. किती श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती, सगळं पाठ आहे सुरेख. आणि त्या लगेच त्या म्हणतात की असं असं आहे आणि त्याला आपल्याला चहा द्यायचा आहे, त्याच्यापासून आपल्याला लांब नाही राहायचं, म्हणजे त्याला एकदम अस्पृश्य नाहीये, तो त्याच्यापासून दूर राहायचं, पण त्याला दूर नाही करायचं, असं काहीतरी त्या म्हणतात. सगळ्यांना माहिती आहे, ते सगळेजण बघतात आणि सगळे हे देहात आहे म्हणून होतंय. ही विशेष कला आहे, हे कौशल्य आहे समर्थांचं. हे सगळे जे होत आहे हे देह असल्यामुळे होत आहे. त्याचा देह आहे म्हणून तसं आहे, करून देणाऱ्यांचा देह आहे म्हणून आहे, विसरणारा सुद्धा देह आहे आणि त्याचं स्मरण देणाराही देहच आहे. उदंड प्रगटला विचार, धर्मस्थापना तदनंतर, तेथेच पूजेस अधिकार, पुण्य शरीरी श्रीराम. आता इथे एक सूत्र समर्थ आम्हाला सांगतात. समर्थ म्हणतात, उदंड प्रगटला विचार. खूप लोक आहेत, पण काही लोकांमध्ये हा जो विचार आहे, धर्मस्थापना, राष्ट्रोद्धार, समाजाचा उद्धार, हा विचार उदंड प्रगटलाय काही लोकांमध्ये, सगळ्यांमध्ये नाहीये. धर्मस्थापना तदनंतर, हा विचार जिथं प्रगटतो तिथं मानवी धर्माची स्थापना होतीये. पाहिलं का माननीय पंतप्रधानांनी की मुस्लिम राष्ट्र मरतायत, ख्रिश्चन राष्ट्रातले लोक मरतायत, मरू देत, काय घेणं देणं नाही. ॲडिशनल वर्क आवर्स देऊन लागणारी अत्यावश्यक औषधं सगळी तयार केली, स्पेशल विमान, स्पेशल पायलट देऊन त्या देशांना ही सगळी औषधं पुरवली. संकुचित विचार नाहीये, मानव जातीला थ्रेटनिंग अवर्स आहेत हे. अख्ख्या मानव जाती, मानवी आयुष्याला, मानवी जीवनाला एका काठावर आणून ठेवलेलं आहे. कसला धर्म, कसला पंथ, मानवी धर्म. म्हणून समर्थ म्हणतात, अनेक लोक आहेत या पृथ्वीच्या पाठीला, नभा माझी तारांगणे जैसी. उदंड प्रगटला विचार, धर्मस्थापना तदनंतर, मानवी देह, मानवी धर्म, माणूस जगला पाहिजे.
तेथेच पूजेस अधिकार पुण्य शरीरी श्रीराम. असा विचार जिथं आहे, मानवी जीवनाबद्दल कळवळ आहे, तळमळ आहे. अहो, ती तळमळ आहे म्हणून तर समर्थ दासबोध लिहित आहेत ना. नाही तर काय झालं असतं. 8व्या वर्षी अनुग्रह झाला, रामाचं दर्शन झालं. कितीतरी वेळा रामाचा दृष्टांत झाला. तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे का म्हणतात समर्थ. घनश्याम हा राम लावण्य रूपी कसं म्हणतात. हा 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 असं म्हणतात. या रामासाठी हा राम, आणि तो राम तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे, अशी भावना आहे, अशी प्रचिती आहे, असा अनुभव आहे समर्थांना. आणि झोकून द्यावा वाटला देह. प्रभू श्रीराम प्रकट झाले. 2 तपे तुमची रक्षिली काया. तुमची तनू ते आमची तनू पाहे. कशासाठी रक्षण केलं. समाजाचं कोण पाहिल. धर्माचं कोण पाहिल. राष्ट्राचं कोण पाहिल. एवढा संकुचित विचार योग्य नाहीये. आपली दृष्टी किती व्यापक झाली पाहिजे. मी, माझी बायको, माझी पोरं एवढाच का प्रपंच आहे. ज्यांना राष्ट्राचा प्रपंच करायचा असतो त्यांना स्वतःचा प्रपंच नसतो. आणि अशीच मंडळी बोहल्यावरून पळून जात असतात. अशा पुण्य शरीराचा त्याला आपण पूजा करू शकतो असं समर्थ सांगतायत. कुणाची पूजा करायला पाहिजे. जिथं असा उदंड विचार आहे धर्मस्थापनेचा, अशा शरीराला समर्थ पुण्य शरीर असं म्हणतात. तेथेच पूजेस अधिकार पुण्य शरीरी. असं हे शरीर की ज्या शरीरामध्ये हा विचार प्रबळ आहे. सगट भजन करू येते. सगळे मुंडे सारखेच दिसतात ना. सगळी माणसं सारखी दिसतात, पण त्यातली काही बाजूला पडतात. त्यांच्या आचरणात, त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या वागण्यात. सगट भजन करू येते तरी मूर्खपणा अंगी लागते. गाढवासी पूजिता कळते काय त्याला श्रीराम. समर्थ म्हणतात सगळी माणसं सारखीच आहेत. सगळीकडे अंतरात्मा भरलेला आहे. म्हणून गाढवाचं पूजन करणार का. आणि केलं तर त्याला काय कळतं की माझी पूजा झाली आहे. पोळ्याला आपण पुरणाची पोळी खाऊ घातली, बैलाला काय समजतं. पण आमची कृतज्ञ भावना आहे. तुळशीचं लग्न आम्ही करतो. वृक्षवल्ली वनचरी आम्हा सोयरी. सोयरा आहे, माझी मुलगी आहे. दरवर्षी लग्न आहे. वडाच्या झाडाच्या प्रदक्षिणा आहे, पिंपळाच्या झाडाच्या प्रदक्षिणा आहे, उंबराच्या झाडाचं विशेष महत्व आहे. किती झाड आहेत, किती प्राणी आहेत. प्रत्येकाचं. नागपंचमी झाली, किती ठिकाणी आमचा भाव आहे. सगट भजन करू येते म्हटलं तर सगळ्याच भजन करता येईल. सगळ्यांची पूजा करता येईल. पण तसं नाही होत नाही. तरी मूर्खपण अंगी लागते. मग मूर्खामध्ये शहाण्यामध्ये फरक काय राहिला. मूर्खासारखं कुणालाही पूजत राहता तुम्ही असं म्हणतील का नाही लोक. गाढवासी पूजिता कळते काय त्याला श्रीराम. समर्थ त्याच्याही पुढे जाऊन म्हणतात मूर्खासारखं सगळ्यांचं पूजन करशील रे, पण ज्याचं पूजन केलं त्याला काय समजलंय. त्याला काय माहितीये की तू कुठल्या भावनेने त्याच्याजवळ गेलास. पूज्य पूजेसी अधिकार उगेची तो शिवावे इतर. दुखवू नये कोणाचे अंतर म्हणजे बरे श्रीराम. समर्थ म्हणतात तू त्याला पूर्णाची पोळी नको देऊ. गायीबद्दल आपल्या मनामध्ये आस्था असणं, श्रद्धा असणं हा भाग आहे आणि तो आवश्यक आहे. पण म्हणून पोळ्या दे, भात दे असं केलं तर चालेल का. आपण अत्यंत चुकीचं करतो. हे उरलंय ना दे, उरलंय ना दे. ते खाद्य आहे का. म्हणून समर्थ इथं दुसऱ्या चरणामध्ये सांगतात पूज्य पूजेसी अधिकार. जे अधिकारी लोक आहेत, जे पुण्यात्मे आहेत, जे पुण्य शरीर आहे,
ज्यांच्याबद्दल आपल्या मनात अंतःकरणामध्ये आदर आहे, स्नेह आहे, प्रेम आहे, आशांचं पूजन करणं, आशांचा संतोष करणं, त्यांना हवं नको ते पाहणं, हा त्यांचा अधिकार आहे आणि आपलं कर्तव्य आहे. पण पुढच्या चरणामध्ये समर्थ सांगतात उगेची तोषवावे इतर. मग ज्याला जे पाहिजे, ज्या प्राण्याला जे पाहिजे, अहो 5 पोळ्या घालण्यापेक्षा तिला पेंडी घेऊन द्या ना. पूजनीय दादांच्या पांडुरंग शास्त्री आठवलेंच्या जीवनातला एक प्रसंग आहे, तो मला आत्ता आठवला. तेव्हा जयश्री दीदी छोट्या होत्या आणि त्यांना घेऊन, जयश्री दीदीला घेऊन ते टांग्यामधून एका ठिकाणी गेले, मित्राला भेटायचं होतं. आणि तिथं टांग्यामधून निघाले ते, आणि तो जो टांगेवाला जो होता तर तो आपला कधी त्या चापकानी हळूच फटका मारी, हातातला जो काठी होती त्याच्याने त्याला टोचवी, आणि त्यांनी मस्त असा रस्ता काढत नेलं. अर्धा पाऊण तास झाला प्रवास झाल्यानंतर ते उतरले खाली, आणि त्यांनी त्या टांगेवाल्याला त्याचे पैसे दिले. तर त्या छोट्या जयश्री मुलीने विचारलं, दादा आपल्याला आणलं कुणी? ते म्हणाले टांगेवाल्याने. नाही, टांगा वाहून कुणी आणला? घोड्याने आणला. तुम्ही पैसे कोणाला दिले? टांगेवाल्याला दिले. का दिले? ते म्हणाले आपण कुणाची फुकट सेवा घेतो का? चुकीचं आहे हे. ती म्हणाली ते ठीक आहे, पण तुम्ही घोड्याला काय दिलं? ते जे पैसे दिले ते तुम्ही टांगेवाल्याला दिले. अंतःकरण कोणाचे दुखवू नये. पांडुरंग शास्त्री आठवलेंना असं वाटलं की उगेची तोष व्हावे इतर, ज्याला जे पाहिजे तेही दिलं पाहिजे. दादांच्या जीवनातला तो प्रसंग आहे, पांडुरंग शास्त्री आठवलेंच्या जीवनातला, की त्यांनी आपल्या दीदीसाठी, जयश्रीसाठी, मुलीसाठी 1 रुपया काढला आणि टांगेवाल्याला दिला. ते म्हणाले ह्या 1 रुपयाचं गवत तू घोड्याला खाऊ घाल. समर्थ इथं आम्हाला दुसऱ्या चरणामध्ये ते सांगतात, कुणालाही काही देऊन उपयोग नाही आहे. पण पुढे काय म्हणतायत समर्थ, दुखवू नये कोणाचे अंतर म्हणिले बरे. कुणाला काय दिलं पाहिजे? गाईला कडबा द्या, घोडा आला असेल घोड्याला पेंट द्या, त्याला ब्रांड द्या. माणूस आता सुग्रास आहे पेंट म्हणून माणूस आलेला आपल्याला आदरयुक्त ज्याच्याबद्दल भावना आहे त्याच्यासमोर ताजी पेंट काढून ठेवली तर चालेल का? ज्याला जे पाहिजे ते दिलं पाहिजे. दुखवू नये कोणाची अंतर म्हणजे बरे. काही देऊन कुणाला त्रास होईल असं करू नये. आणि ह्याचा सारासार विचार आहे या गोष्टीमध्ये. उरलंय अन्न म्हणून गाईला खाऊ घालायचं, जनावरांना खाऊ घालायचं, ते अन्न नाहीये ना त्यांचं. मग गॅसेस होतात पोटामध्ये. लोक पिशवीमध्ये भरतात, प्लास्टिक पिशवीमध्ये, आणि ते फेकून देतात. गाईला एवढं ज्ञान नाहीये ना की पिशवी कशी उघडायची, फक्त अन्न कसं खायचं. त्या पिशवीमध्ये हवा लागत नाही, अन्न सडलेलं असतं, पण ते खाण्यासाठी म्हणून ती गाय खाते. अन्न खात 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 पिशवी आत जाते. जनावरांना जी गवत खाणारी जनावरे, त्यांच्या पोटाचे 4 विभाग आहेत, रुमेन, रेटिक्युलम, ओमॅझम, ॲबोमॅझम. यातला रेटिक्युलम जो आहे तो असा आहे, त्यामध्ये येतं ते असं ढवळत असतं आणि पुन्हा त्यातून बाहेर पडतं. त्या रेटिक्युलम मध्ये 10-10, 12-12, 15-15 किलो प्लास्टिक जमा झालेलं असतं. कारण ते एकावर एक बसत जातं. हे पाप कुणाला? याचा आपण विचार केला पाहिजे. समर्थ म्हणतात दुखवू नये कोणाचे अंतर म्हणजे बरे. सकळ जगदांतरीचा देव क्षोभता राहाव्या कोठे ठाव. जना वेगळा जनास उपाव आणिक नाही श्रीराम. माणसाशिवाय माणसाचं भागत नाही, एवढं तर माहिती आहे. मग आपण लोकांना का दूषण द्यावी? लोकांचं उणं का काढावं? लोकांना वाईट वाटेल असं का बोलावं? लोकांना वाईट होईल असं का कृत्य करावं? कारण हा जो देह आहे तो अत्यंत दुर्लभ आहे. या देहावर समर्थ शेवटी येतात.
की ज्या देहातून अनेक मोठमोठी पर्व केली, अनेक मोठमोठी शक्ती बुद्धी युक्तीच्या दृष्टीनं भक्तीच्या दृष्टीनं अनेक ग्रंथांची रचना केली, अनेक भक्तिमार्ग मोकळे केले, अनेक साधना केल्या, तो देह अत्यंत दुर्लभ आहे, मिळत नाही. परमेश्वराचे अनंत गुण मनुष्य काय सांगावी खूण, परंतु अध्यात्म ग्रंथ श्रवण होता उमजे श्रीराम. अध्यात्म ग्रंथाचं श्रवण केलं म्हणजे या जीवनाचा कृतकृत्यता कशात होईल, या जीवनाला हा देह मिळण्यासाठी त्याच्या पाठीमागचं प्रयोजन काय आहे याचा विचार समर्थ सांगतात. अध्यात्म ग्रंथाच्या श्रवणातून आपल्याला समजू शकेल. म्हणून देह हा अत्यंत दुर्लभ आहे आणि त्याचा वापर करून आपण कोहम पासून सोहमची साधना आपल्याला करता आली पाहिजे आणि त्या परब्रह्म प्राप्तीची आपल्याला प्राप्ती करून घेता आली पाहिजे, परब्रह्म पदाची प्राप्ती करून घेता आली पाहिजे. आणि ज्यांना हे जमत नाही, जे मुद्दाम डोळे झाक करतात, पाहून न पाहिल्यासारखं करतात, असे करंटे लोक आहेत हे समर्थ पुढच्या समासामध्ये सांगतात. तो करंट लक्षण समास उद्या दुपारी 2 वाजता त्याचा आपण विचार करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो, झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.